नमस्कार, मी नारायण निर्वाह सोलापूर स्वरांजली चॅनलच्या या गेस्ट ऑफ द वीक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत गोविंद चिलबेरे यांच्याशी, जे प्रॉपर सोलापूरचे होते आणि मागील काही वर्षापासून ते पुण्यात स्थायिक होऊन पुण्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक आणि स्वतःच्या काही संघटना संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंतच्या अनेक अडचणी सोडवण्याचं काम ते पुण्यात करत आहे। मी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद चिलबेरे यांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतो। चिलबेरे साहेब, स्वागत आहे। आपण प्रॉपर सोलापूरचे, आपण कुठल्या वर्षापासून म्हणजे आपल्या वयाच्या कुठल्या वर्षापासून सोलापुरातून पुण्यात स्थायिक झाले? वयाच्या 12व्या वर्षी मी सोलापूर सोडलो। माझं बचपन या पुण्यामध्ये सोलापूरमध्ये, माझा जन्म इथलंच आहे। जोडबसंत चौकामध्ये मी राहिलो होतो। जोडबसंत चौकामध्ये मारुती मंदिरामध्ये माझी सेवा होत असताना श्री रामचंद्रांचं या ठिकाणी मंदिर आहे आपल्या, तर त्या ठिकाणी माझी सेवा चालत असताना ते सत्संग ऐकताना रामाचं असं मला जाणवलं की बाबा आपण जीवनामध्ये काहीतरी सेवा आपल्या हाताने व्हावं त्या सत्संगाच्या माध्यमातून, असं वाटलं। म्हणून त्यावेळेस विचार केला होता संतांची भूमी आपले आळंदी माऊलींच्या या ठिकाणी आपण राहावं अशी इच्छा झाली लहान असताना। तर त्या ठिकाणी मी घरात न सांगता 12व्या वर्षी मी पळून गेलो होतो, घर सोडून गेलो आई वडिलांना न सांगता। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक ठिकाणी काम करत असताना खूप प्रसंग आले, रस्त्यावर झोपायची वेळ आली, त्याच्यानंतर फुटपाथीवरती राहिलो होतो। असं करत करत जीवनामध्ये जीवन माझं हे झालं। त्याच्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी श्री स्वामी समर्थांचं मला आमचे गुरु, आमचे महाराज भेटले। सोलापूर शहर म्हणजे सोलापूर सोडून जाण्यामागचं कारण काय? हा, सोलापूर सोडून जाण्याचं कारण असं होता की सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे लहान असताना असं जाणवलं मला की बाबा इथं काही प्रगती होत नाही। प्रगती का होत नाही? कारण ह्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपल्या की बऱ्याच ठिकाणी मांस, मच्छी, मटण हे जे चालतं ते मार्कंडेय वंशाला मी मार्कंडेय आहे, मार्कंडेय वंशाचं जन्मलो, तर या ठिकाणी ते पाळणं होत नाही। आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्या घरातले ऐकत नाही, असं ते लहानपणाने खूप दुःख व्हायचं। त्या दुःखाच्या माध्यमातून हे असं जाणवलं की बाबा आपण इथं राहिल्याने आपली प्रगती होणार नाही, तर आपण पुण्याला स्थायिक व्हावं। आपलं आमच्या आजोळ पुण्यामध्ये असल्यामुळं प्रॉपर ते आमचे आई वडील पण पुण्यामध्ये होते, आमच्या बहिणीचं जन्म ते पुण्यामध्ये झालेलं होतं, तर काही कारण असतं इथं आले होते ते, तर त्यामुळे मला पुण्याला जावं लागलं। पुण्यात तुमचा प्रवास कसा सुरुवात झाला? पुण्यामध्ये माझा प्रवास, मी पहिले महात्मा फुले ज्योतिबा महात्मा फुले वाड्यात स्मारक आहे आपलं, त्या ठिकाणी रंगापुरी यांच्याकडे मी कामाला होतो। आठवड्याला 8 रुपये पगार होता, रोज 1 रुपये पगार होता। अच्छा, काय करत? बटन लावत होतो, शर्टाचे बटन लावत होतो। रोज 100 बटन लावलं तर 1 रुपये मिळायचे। त्यानंतर तुम्ही पुण्यात सामाजिक कार्य सुद्धा चालू केलं। कोणकोणत्या सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल? समस्त हिंदू आघाडी, हिंदुत्वाचं जे काम मी करत असतो, गोरक्षक, गायींचं रक्षण करणं, कसाईपासून वाचवणं। माझा मुलगा पण मयूर गोविंद चिलबेरे, तर आतापर्यंत आपण 5000 गायांना आम्ही गोरक्षक केलेला आहे। त्याच्या माध्यमातून मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो। भाऊंचं आम्हाला मार्गदर्शन व बळ असतो त्यांचा। तर पांढरपुळे शाळा, गोशाळा आहे, त्या गोशाळेमध्ये आम्ही सोडत असताना आम्हाला असं जाण आलं की बाबा आपण पण एक गोशाळा या ठिकाणी करावं। तर आम्ही शिवसमर्थ गोशाळा नावी सांडास या ठिकाणी आम्ही सुरुवात केली। त्या ठिकाणी आता 120 गाय आहेत।
आता ज्या ठिकाणी मी निवास आहे, स्वामी समर्थ मठ आहे आपल्या येरवड्यामध्ये, त्या मठामध्ये आपण 9 गाया सेवा करत असतो. तुम्ही स्वतः श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान या नावाने एक संस्था काढली. त्या संस्थेच्या माध्यमातून काय काय चालतं आणि स्वामी समर्थांचं मठ सुद्धा आहे. संस्था आणि मठाच्या माध्यमातून कोणते उपक्रम तुम्ही राबवता? मठामध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये महाराजांच्या कृपेने माझं आज जो जीवन आहे, माझा जो आज लौकिक आहे, जे काय ते सगळं महाराजांच्या कृपेने आहे. त्या एवढ्या भागामध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस खूप म्हणजे कर्ज बाजारी होतो मी. तर त्या टायमाला मला पिंपळाच्या झाडाखाली, ज्या ठिकाणी आता महाराजांचं मठ आहे, त्या पिंपळाच्या झाडाखाली महाराजांचा दृष्टांत झाला होता. महाराजांचा मला आशीर्वाद मिळाला. मग महाराज मला सांगितले मला इथं यायचंय. तर मी त्यावेळेस भाड्याच्या घरामध्ये होतो. भाड्याच्या घरामध्ये असताना त्या पिंपळाच्या झाडाखाली महाराजांचं वास्तव्य म्हणून मी फोटो ठेवून पूजा करत होतो. तर आजूबाजूचे अनेक लोक मला त्रास म्हणजे भरपूर त्रास देत होते. भाड्याने राहतो किंवा कसं काय, म्हणजे इथं काय करू शकत नाही, महाराजांना हे कपडे नाही, कुठला महाराज आहे आम्ही ओळखत नाही यांना, असं त्या भागामध्ये म्हणताना महाराज दुसऱ्या वेळा परत मला दर्शन दिले. दर्शन देऊन माझ्या गालावरती एक कांटाळे वाजवले. तर दुसऱ्या दिवशी तो सुरू झाला होता. मी आमच्या आजीला सांगितले. आजी म्हणलं महाराजांनी मला असं गालावरती कांटाळे दिली. म्हटल्यानंतर आमची आजी म्हणते तू काय रोज सकाळ संध्याकाळ आरती करतो त्याच्यामुळं तुझं काय तुला भास झाला असेल. तर मी महाराजांना प्रार्थना केलं. महाराज म्हटले तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. तर त्यावेळेस त्या ठिकाणी 100-200 लोक आले होते. तर मठाचा कार्यक्रम आम्हाला मठ बांधायचं होतं. तर मठ बांधताना आजूबाजूचे लोक 100-200 लोक आल्यानंतर असं महाराजांनी वधून घेतलं की बाबा इथनं पुढं कधीही महाराजांचा मठ बांधून प्रतिष्ठापना झाल्यानंतर जे काही कार्यक्रम होईल महाराज खरंच इथं दृष्टांत दिले आहेत. तर असं जर असेल तर मी एकही रुपये मागणार नाही कोणाकडनं, बाजूला पण मी पावती पुस्तक घेऊन जाणार नाही, असं मी त्यांना शब्द दिला होता. तर आज 17 वर्षामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थ मठ येरवड्यामध्ये जे आहे त्या आपल्या मठामध्ये आपण कधीही पावती पुस्तक बाहेर ठेवलं नाही आणि आपल्या शेजारच्या घरामध्ये पण कधी 1 रुपया आपण मागितलं नाही. तरी आमच्याकडे 5 ते 7 हजार लोकांचं महाप्रसाद होतो आणि 70-80 लाखाचं आतापर्यंत खर्च झाला. मठाचं काम, जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आणि आपल्या मठामध्ये 9 गाया म्हणजे 9 गायांचा जो सेवा आहे, मयूर गोविंद चिलवेरी ही सेवा करतात. रुद्राक्ष गड्डम असे अनेक सेवेकरी तिथं सेवा करतात. ज्या ज्या भक्तांना त्या ठिकाणी दृष्टांत होतो आणि त्यांची सेवा घडतं त्या त्या भक्तांचं त्या ठिकाणी श्रद्धा असल्यामुळं प्रत्येकाने सेवाच्या माध्यमातून तो सेवा आजपर्यंत घडत आहे. आणि त्या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर करतो. अंध अपंग मुलांना आपण अक्कलकोट, तुळजापूर अनेक असं प्रवास आपण घडत असतो. ज्या ज्या मठामध्ये येणारे सेवेकरी त्यांना आपण सांगत असतो तुम्ही वाढदिवसाच्या माध्यमातून अंध अपंग या मुलांना आपण काहीतरी खाऊ, खेळ आम्ही असं राबवत असतो मठाच्या माध्यमातून. चिलवेरी साहेब, तुम्ही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहात. पुणे ते अक्कलकोट असं पायीवारी सुद्धा काढतात. हो. किती वर्ष झाले पायीवारीला आणि त्याचं नियोजन कसं करतात? आता आमचं जे पुणे ते अक्कलकोट पायीवारी हे तसं 34 वर्ष झाले. पण माझा प्रवास आहे तो 24 वर्ष. म्हणजे 24 वर्षापासून मी पायीवारी करतो पुणे ते अक्कलकोट. आम्ही 12 दिवस आम्हाला पुणे ते अक्कलकोट लागतं. तर आम्ही अनेक ठिकाणी आम्ही मुक्काम करत असतो रोज 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती. तर जो महाप्रसाद आहे तो जो महाराजांचे जे सेवक आहेत, जे भक्त आहेत, त्या भक्तांनी प्रत्येकाने आम्ही त्यांच्याकडे म्हणजे सेवेसाठी पहिले व्हिजिट करतो. त्यावेळेस ज्यांची सेवा असते ती सेवा करतात त्या त्या ठिकाणी. या सगळ्या सामाजिक कार्य करत असतानाच पद्मशाली समाजातल्या
सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत आहात. हो. समाजाच्या संस्थां माध्यमातून काय कार्य करता आपण? समाजाच्या संस्थेच्या माध्यमातून मी पद्मशाली पंच कमिटी त्या संस्थेमध्ये 2009 मध्ये प्रामाणिक कमिटीवर होतो. अच्छा. त्याच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक कार्यक्रम, वधूवर मेळावा असेल, न्याय कमिटी असेल, तसंच युवक संघटनेचे जे कार्यक्रम असतील, अच्छा, किंवा समाजाचं जे काही कार्य असेल त्या कार्याच्या माध्यमातून कार्य करत असतो. सत्संग मंडळाचा मी अध्यक्ष होतो. आम्ही महिनाभर, श्रावण महिन्यामध्ये महिनाभर त्या ठिकाणी सप्ताह असतो आपल्या मार्कंड्या मंदिरामध्ये. महात्मा फुले ज्योतिबा या ठिकाणी आपलं मार्कंडे मंदिर आहे, 550 नारायण पेटकर म्हणून. तर त्या ठिकाणी सत्संग मंडळाचा अध्यक्ष होतो. तरी करता करता समाजामध्ये आपण की जे काही गोरगरीब आहे, लॉकडाऊन मध्ये पण आपण आपल्या गोरगरिबांना समाजामध्ये अनेक लोकांचे नावं काढून, यादीमध्ये नावं काढून त्यांच्यापर्यंत आपण राशन, म्हणजे स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण राशन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यानंतर समाजामध्ये तो विषय मांडल्यानंतर आमचे अध्यक्ष पंकज सामंत, त्यावेळेस पंकज सामंत होते, तर त्यांच्या माध्यमातून आमची जे कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीमध्ये आम्ही विषय मांडला. तर आम्ही जवळजवळ 3.5 लाख रुपयाचं आपल्या समाजामध्ये किट वाटप केले. ओके. श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये किट वाटप केले. श्री सत्यसाई सेवा संघटनेमध्ये बाबांचं कार्यामध्ये कार्यरत असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून ही सेवा असं घडत आली. आता पद्मशाली पंच कमिटीचा मी उपाध्यक्ष आहे. ओके. त्या माध्यमातून पण आपण कार्यक्रम करत असतो. आपण पाहिलं माननीय गोविंद चिंगरी यांचं हा छोटासा प्रवास अगदी वटवृक्षात रूपांतर झालेलं दिसत आहे. एकंदरीत ते मूळचे सोलापुरातून पुण्याला स्थायिक होऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्य करत करत स्वतःचं श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान ही संस्था काढून त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मठ निर्माण करून अनेक जे होतकरू, गोर, गरीब, गरजू आहेत त्या सर्वांना यथोचित असं सेवा पुरवण्याचं काम ते करत आहेत. निश्चितच त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे. स्वरांजली चॅनलला ते या ठिकाणी येऊन भेट दिली आणि त्यांचं जीवन प्रवासावर आपलं जीवन प्रवास ते या ठिकाणी व्यक्त केले. मी चॅनलच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पण स्वरांजली चॅनल, मला या ठिकाणी मी अक्कलकोटला आलो, मला आपण बोलून या ठिकाणी मला आमचं जे काही म्हणणं आहे स्वामी समर्थांचं व समाजाचं आम्हाला ही संधी मिळाली या चॅनलच्या माध्यमातून. चॅनलचा पण मी धन्यवाद करतो.